हे डॉक्टर अजून कसं आलं नाही? सोनालीची म्हातारी या डॉक्टरांना भेटले का नाही काय माहिती. आता ती नक्की कुठं आहे डॉक्टरांना कसं कळणार? डॉक्टरांना हजारदा सांगितले तरी नको त्या भानगडीत पडत असतात. नाहीतर डॉक्टर त्या म्हातारीच्या नावाखाली सगळ्यांनी येड्यात तर नसतील ना काढत. डिंपे, अगं जेवण झालंय ना, अजून झोपाई नव्हे. भया इचवा काट्याचं बाहेर फिरू न गस. अगं मम्मी डॉक्टर आले नाहीत ना म्हणून त्यांची वाट बघते. बघ डिंपे, असं असतंय तुझं. मी लग्नाचा विषय काढलं की लगेच चिडती. अरे आता स्वतःच डॉक्टरांची वाट बघतेस ना. अगे मम्मी तू समजते ना तसं काय नाही. ते डॉक्टर आले नाही ना म्हणून थांबले मी. वय वय, कळतंय कळतंय मला सगळं डिंपे. अगं मी आई हाय तुझी, तुझ्या मनातलं सगळं ओळखती. बघ बघ वाट बघतेस ना डॉक्टरांची. खुशाल बघ. मम्मीच्या डोक्यात ना माझ्या लग्नाचं खूळ कधी जाणार आहे काय माहिती. डॉक्टर डॉक्टर अहो भेटली का ती म्हातारी? किती वेळची वाट बघत होते. एवढं काय करत होता तुम्ही? हा टिम्पल, ती मधू खूप जोरात बोलून गेली होती ना. मला तुमच्या मदतीची गरज नाही. आणि तू काय म्हणत होतीस मला? तिचा नाच सोडून द्या, ती काय हाताला लागणार नाही. बघितलं, आज तीच मधू स्वतःहून माझ्याकडे मदतीसाठी आली होती. डॉक्टर अर्ध्या हळकुंडानं पिवळं होऊ नका. तिची सासू हरवली होती ना म्हणून ती आली होती. आणि तुमच्यापेक्षा ना जास्त मला माणसं ओळखतात. त्यामुळे त्या बाईवरूनच सांगते ती तुमच्या नादाला लागणार नाहीये. त्यामुळे तिचा विषय सोडून द्या आता. डिम्पल, तू मला नीट ओळखलेलं नाहीयेस अजून. मी आधीचं देवीसिंग नाही राहिलो. खूप बदललंय. आणि जेवढं मी मला ओळखतो ना त्यावरून नक्कीच सांगू शकतो, लवकरच ती मधू माझ्या मुठीत आणि मिठीत असेल. गुड नाईट. हे डॉक्टर नक्कीच काहीतरी झेंडे गाडून आले असणारे. त्याशिवाय एवढं कॉन्फिडन्सने बोलणार नाहीत ते. सोनू, काय बघतीस ग माझ्याकडं? आजी, कुठे निघून गेली होतीस ग तू आम्हाला सोडून? अशी नको ग जात जाऊस. पाहिलंच ना आम्ही किती घाबरलो होतो ते. आई, परत अशा आम्हाला न सांगता घरातून एकट्या कुठे जाऊ नका हो. खरं तर आम्हाला जन्माचा धडा मिळालाय. आम्हीच तुम्हाला आता एकट्याने टाकून कुठे जाणार नाही. मी कुठे गेलो होतो बाहेर? त्याच माणसानं मला बाहेर नेलं. कोण तो माणूस? ते डॉक्टर? होय, तो मला सोडायला आलता. तो आला आणि बाहेर घेऊन गेला. आजी, अगं तुलाच काय आठवत नाही? त्यांनीच तुला आणून सोडलंय घरी आणि तू तेच घेऊन गेले म्हणतेस. ते तुला कशाला कुठे घेऊन जातील? अगं सोनू, काय सांगू तुला? ही गोळी घ्या आणि आराम करा, म्हणजे तुमची स्मरणशक्ती वाढेल. अगं मी खरंच सांगतोय, तो आला होता तुम्ही गेल्यावर आणि काय म्हणला माहितीये? तुमची काळजी घ्यायसाठी आलोय आणि मला बाहेर घेऊन गेला. अगं आई, हिच्या आजारपणामुळे ही विसरली असेल. काहीतरी वेगळंच घडलं असेल आणि आपल्याला काहीतरी वेगळंच सांगते. अगं पोरीनो, मी खरंच सांगतोय. बरोबर आहे, ठीक आहे, तुम्ही खरं सांगताय. पण आता तुम्ही हे सगळं डोक्यातून काढून टाका. काय डोक्यातनं काढून टाकू? आई, आपल्याला डॉक्टर अंकलचे आभार मानायला पाहिजेत. त्यांच्यामुळेच आपली आजी परत आली. उद्या बघू ते. अबया, काय बोलायचं या माणसाला? पार रात उलटून गेली तरी घरी आला नाही. घरची आठवण तरी येते का नाही काय माहित. भया, कुठं दारू पिऊन पडले असतील. काय सुचच न झालंय मला.
मंगल, तू अशी का बसलीस? अगं तुला काय कळतं का नाही? हा, एवढ्या रातच्याला अशी बसून राहिली. जाऊन झोप बरं. वय मी झोपते आणि तुम्ही दारू पिऊन गावावर बोंबलत फिरा. ही काय येळ आहे का घरी यायची? मी कुठं दारू पिलोय? अगे ते दारूच्या वासाला पण शिवत नाही मी. अहो लाज वाटते का तुम्हाला? जरा बघा स्वतःकडं. धड चालता येईना झालाय तुम्हाला. कोण म्हणलं मला चालता येत नाही? थांब, तुला मी एका सरळ रेषेत चालून दाखवतो. हा, थांब, सरळ रेषेत चालणार म्हणजे चालणार. अहो सावकाश. ए, तू दाखवून ना रे सरळ रेषेने. हा, अहो बघा, चालता येतंय का तुम्हाला? मला सांग, पिलोय का मी दारू? अहो ही सरळ चालणं आहे का तुमचं? आणि काय म्हणालात? दारू पिलो नाही एवढा तर वास येतोय. अगं काय झालं, दिवसभर खोकला येत होता ना, औषध घेतलं मी. सावकाश सावकाश. अहो वर बघा, वर बघा की. या बया, थांबा थांबा, मी पाणी आणते तुमच्यासाठी. खरंच. अहो ही धरा. हळू हळू हळू. सावकाश पाणी प्या. हळू. बरं वाटतंय का? हो, तुम्हाला किती वेळा सांगितलं दारू पिऊ नका, पण ऐकणार कोण माझं? हे, तुला काही कळतं का नाही? हा, गबस तू अशी ओरडते ना म्हणून मला ठसका लागला. अगं तुला काय कळायचं यात ना? असं खुकून बघ छाती दुखायला लागले. जाऊ दे, मरू दे, माझं मी झोपतो. बघा, डोकं बी राहता येईना झालंय. या खरंच कठीण आहे या माणसंच. बाबा, तुम्ही जागृत आहेत ना? माझ्या नवऱ्याची तेवढी दारू सोडवा. मला दुसऱ्या आयुष्यात काय बी नको बघा. डॉक्टर इथंच राहतात का? वय, पण आता पूजा करतात त्यामुळे भेटू शकणार नाही. तुम्ही नंतर या. त्यांना म्हणा आत्ताच्या आत्ता येऊन भेटायचं, नाहीतर लय वाईट परिणाम होईल. ही काय बोलताय तुम्ही? मदत मागायची ही पद्धत आहे का? आणि त्यांना जेव्हा वेळ असेल ना तेव्हा करताल मदत. हो, आम्ही काही त्याच्याकडे मदत मागायला आलो नाही. काय त्याला बोलावता का घरात घुसू? अरे घुसलंच पाहिजे. बघू त्या डॉक्टरकडे चांगलंच. ही कसली अरे रावी आहे? डॉक्टर आमचा देव माणूस आहे, त्यांच्याबद्दल बोलताना वाईट जपून बोला. काय झालं मंगल ते? अहो बघा की कसं वाटतात. तुमच्याबद्दल काय बी बोलायला लागलेत. तुम्ही लक्ष देऊ नका, तुम्ही जात, मी बोलतो त्यांच्याशी. दादा बोला, काय झालं? आम्हाला कोर्टाची आणि पोलिसाची धमकी देत होता ना, आता आम्ही तुला धमकी देतो. हातपाय सरळ पाहिजे असतील ना तर त्या बाईच्या जागेच्या प्रकरणापासून लांब राहायचं, कळलं ना? 10 फूट लांब. किती? 10 फूट लांब. नाही तर गावाला बी कळायचं नाही तुला कुठं पुरला येतो. दादा मी काय म्हणतोय ऐकून तरी घ्या. ए, आम्ही बोलत असताना फक्त समोरच्यानं ऐकायचं, कळलं ना? आता आम्ही म्हणेल तसंच करायचं. हो, आमच्या वाड्यातून आमच्याच लोकांना धमकी देताय? हा वाडा कोणाचा आहे माहित आहे तुम्हाला? कोणाचा? हे बघा, आमच्या नादाला लागायचं नाही तर लय मागत पडेल. डिंपल तू शांत हो, मी बोलतो ना यांच्याशी. नाही डॉक्टर, यांना माहित नाही ना ह्यो वाडा कोणाचा आहे म्हणून असं बोलते ती. तुम्हाला माहित आहे ह्यो वाडा कोणाचा आहे? वर्ल्ड फेमस हिरोईनचा वाडा आहे हा. हिरोईन? अयो, कुठे? तुम्हाला माहित नाही हिरोईन कोण आहे? नाही. दादा मी काय म्हणतो, आपण आत बसून बोलूयात का? या ना, पण तुमच्याच फायद्याचं आहे. काय फेशियल करायला इथे घेऊन आलाय का डॉक्टर? बरोबर आहे ना?
नाही म्हणलं हिरोईनचं ब्युटी पार्लर दिसतंय काय चकाचक करतात का काय कडी लावली डॉक्टर मारा गिरायचा विचार आहे काय डॉक्टर गरीब येऊ आम्ही आम्हाला मारू नका हो डॉक्टर असा काही विचार असेल ना मनात इथंच गाडी ना झालं तुमचं किती वर्ष झालं हे सगळं करताय आणि आतापर्यंत किती पैसे कमवले मी सांगतो ना तुम्हाला आयुष्यवाला जीवन जगायचंय पण त्यासाठी पैसे पुरत नसणार कामाचं बोला आधी. कामाचंच बोलतोय मी किती महिने झाले या जमिनीसाठी मागे लागलाय झाले असतील 4-5 महिने पण त्याच्याशी तुला काय करायचंय तू कामाचं बोल खूप वेळ वाया घालवला तुम्ही काय करायचे तुला कामाचं बोलतो मी कामाचंच बोलतोय मी तुम्हाला ती जमीन मिळवून देऊ शकतो तेही 1 महिन्यात तू तू ती जमीन आम्हाला मिळवून देणार काय रे त्या दिवशी तर आम्हाला कायद्याची भाषा शिकवत होता हा केस करीन म्हणत होता हा? आमचा एक केस बी वाकडा करू शकला नाही तू ती गोष्ट वेगळी पण आता काय झालं तुला पैसा दिसला मला माहितीये त्या जमिनीची खरी किंमत माहितीये आणि ती जमीन तुम्हाला अर्ध्या किमतीत हवी हो ना मिळाली म्हणून समजा ते कसं काय ते सगळं तुम्ही माझ्यावर सोडा ती जमीन तुम्हाला मी मिळवून देतो पण त्या जमिनीच्या किमतीचे 10% माझे 10%? 50% ठरले होते ना तुमचे 50 आणि माझे 50 मग 10% कुठनं आले मधीच टिम्पल तू जरा शांत बसतेस का बोलतो ना मी ते मग बोला की मी कुठं अडवलंय हे बघा डॉक्टर तुमच्या 10%तले पण 5% माझे असणारे समजलं ना अरे ही कोण आहे हिरोईन मागाशी नाव म्हणली ती हिरोईन या वाड्याची वर्ल्ड फेमस हिरोईन तर आहेच म्या पण त्यांचे पार्टनर पण आहे जसं तुम्ही दोघं आहेत समजलं ना तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नका मी काय बोलतो तिकडे लक्ष द्या किती दिवस त्या बाईच्या मागे लागणार आहे जमिनीसाठी मी सांगतो ती ऑफर घ्या 10% कमिशन 1 महिन्यात बोला आम्ही नाही सगळं ठरवत ते सगळं साहेब ठरवतात त्यांना विचारावं लागेल मग विचारा त्यांना आवडेल ही ऑफर मी विचारतो साहेबांना हॅलो हा साहेब तुम्हाला बोललो होतो ना तो डॉक्टर अहो तो नाही का कायद्याची भाषा करत होता आपल्याला शिकवत होता हा तो डॉक्टर एक ऑफर देतोय साहेब हा तो म्हणतोय जमीन नावावर करून देतो 10% कमिशन पाहिजे त्याला हा हो साहेब काय 2 मिनिटात फोन करतो बोललेत साहेब तू फसवणार तर नाही ना आम्हाला आमच्याशी फुकटची चालबाजी केली ना तर डायरेक्ट वर पोचू आता यांना कोण सांगणार डॉक्टरांनी किती जणांनी वर पोचवले आपण साहेब 10% द्यायला तयार होतील का रे तुमचे साहेब हुशार असतील तर नक्कीच तयार होतील फोन वाजता साहेबांचा फोन आहे हा साहेब हा ठीक आहे साहेब
साहेब हो बोललेत. लक्षात ठेव, ती जमीन 1 महिन्यात नाही मिळाली ना तर तुम्ही दोघं कोणालाच दिसणार नाही. हा, ती वेळ येणार नाही, तुम्ही काळजी करू नका. ही जमीन तुमची झालीच म्हणून समजा. ठीक आहे, येतो आम्ही. थांबा. डॉक्टर हे काय करताय तुम्ही? तुम्हाला काय वाटलं तुम्ही इथे आल, मला धमकी द्याल, जीवे मारण्याचा प्रयत्न कराल आणि मी शांत बसेल, मागे हटेन? असं काही होणार नाहीये. चला निघा इथून. अरे याडाय करू यो, आपण कुठं काय केलं याला? आता डील केली ना आपण. येडा नाही बाई तो, लई शहाणा आहे तो. ती जमीनवाली बाई ती ना, तिच्या पुढे नाटकं चालली त्याची. आपल्यापेक्षा पण फसलेलं दिसतं. बघता काय माझ्याकडे? निघा इथून. तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला धमकी द्याल? मी शांत बसेन, काहीच करणार नाही. कोणी ओळखणार नाही असे हाल करेन मी तुमचे. या गावात मी लोकांची सेवा करण्यासाठी आलोय आणि सेवा करताना माझा जीव गेला तरी चालेल मला. निघा. हे चल. अहो हे काय झालं? तुमच्या डोक्याला मार कसा लागला? हे ते गुंडांबरोबर जरा मला जीवे मारण्याची धमकी देत होते. सोडा, माझ्यासाठी काही नवीन नाहीये ते, काळजी करू नका. डॉक्टर अंकल, जास्त लागलाय का तुम्हाला? नाही, ते हलकी जखम आहे फक्त. आपण आत बसून बोलूयात. या पार्लरमध्ये, नाही ते गुंड येतील परत. या लवकर. कसलो ऍक्टर आहे डॉक्टर तुम्ही? बाकीचे ऍक्टर फक्त पिक्चर मध्ये ऍक्टिंग करतात, पण तुम्ही तर जेव्हा बघावं तेव्हा नुसती ऍक्टिंगच करत असता. वा, मानलं पाहिजे तुम्हाला. म्हणून मी तुम्हाला सांगत होते डॉक्टर, आमच्या जमिनीच्या वादात तुम्ही पडू नका. हे गुंड जमिनीसाठी कुठल्या थराला जातील हे सांगता येणार नाही याची कल्पना होती मला, म्हणून मी तुमची मदत घेत नव्हते. सोनू, तू घाबरू नको. सगळं एवढं काही झालेलं नाहीये मला. जो सत्याच्या मार्गात उभा राहतो त्याला जखमा सहन करायची तयारी ठेवावीच लागते, आणि एवढंही काही झालेलं नाहीये मला. नाही डॉक्टर, आज हे गुंड फक्त धमकी देण्यासाठी आले होते म्हणून एवढ्यावर निभावलं. पण उद्याचं सांगता येत नाही. उद्या जर तुम्ही या प्रकरणातून माघार घेणार नसाल ना, तर हे तुमचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाहीत. मरण्याला काही मी घाबरत नाही हो. आणि आपण जर का घाबरलो तर ही लोक त्याचाच फायदा घेतील, आणि त्यांनाही हेच हवंय. आपण काय ठामपणे उभं राहायचं. आणि मला हे प्रकरण पुढे घेऊन जायचं नाहीये. माझ्यामुळे कोणाचा जीव गेलेला मला नाही चालणार. म्हणून डॉक्टर, मी तुम्हाला विनंती करते, आमच्या जमिनीच्या प्रकरणापासून तुम्ही लांब राहिलात तर फार उपकार होतील आमच्यावर. प्लीज. हो, मी काय म्हणतोय, प्लीज. झाला तेवढा प्रकार पुरे झाले. मी तुमच्यासमोर हात जोडते डॉक्टर, पण आमच्यापासून लांब राहा. आमचं आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. डॉक्टर प्लीज, गैरसमज करून घेऊ नका. पण मला खरंच नको तुमची मदत. आणि आता जर तुम्ही माझी मदत करण्याचा प्रयत्न केलात ना, तर मला काहीतरी करावं लागेल. मला तुमच्या विरोधात पोलिसात जावं लागेल अशी वेळ माझ्यावर आणू नका डॉक्टर. ही पुन्हा एकदा विनंती. चल सोनू. आई,